आणि स्कायमेटने वर्तवलेला हा अंदाज खरा ठरला तर यावर्षी मात्र महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होणार हे निश्चित झालेले आहे। कारण जलयुक्त शिवारची बहुतेक कामं जी आहेत ती पूर्ण झालेली आहेत आणि हजारो कामं पूर्ण होण्याच्या उंबरठ्यावर आहेत। त्यामुळे आता पाऊस जर चांगला पडला तर यावर्षी पाण्याचं दुर्भिक्ष निश्चित जाणवणार नाही आणि महाराष्ट्र निश्चित सुजलाम सुफलाम होईल अशी स्थिती आहे। बघूया। 2407 किलोमीटर हे अंतर आहे एका मोहिमेनं गाठलेल्या यशाचं प्रतीक। महाराष्ट्रानं सुजलाम सुफलामतेच्या दिशेनं पाऊल टाकल्याचं प्रतीक। जलयुक्त शिवार या योजनेच्या माध्यमातून तब्बल 2407 किलोमीटरच्या जलमार्गांचं रुंदीकरण आणि खोलीकरण करण्यात आलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा सत्तेत आले तेव्हा समोर होता तो दुष्काळ आणि आव्हान होतं त्याला हटवण्याचं। तेव्हा फडणवीस यांनी जलयुक्त शिवार या योजनेची घोषणा केली आणि गावागावात सुरू झालं जलस्रोतांचं जतन करण्याचं काम। पहिल्या वर्षी या कामांचा फारसा परिणाम दिसला नाही, पण यंदा तो दिसण्याची शक्यता आहे। जलयुक्त शिवारच्या माध्यमातून मराठवाड्यात 604 कोटींची कामं झाली आहेत, तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये 581 कोटी खर्च झालेत। उत्तर महाराष्ट्रामध्ये 507 कोटींची कामं पूर्णत्वास आहेत, तर विदर्भात 352 कोटींचा खर्च करण्यात आलाय। जलयुक्त शिवारच्या कामामुळे जलस्रोतांना मोकळा श्वास मिळालाच आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे दुष्काळाविरोधात लढण्यासाठी प्रशासनासोबत गावकऱ्यांचीही चांगलीच एकजूट झाली आहे। अर्थात यात उणिवा आहेतच, पण येणारा पाऊस पाहता याचे सकारात्मकच परिणाम अधिक होण्याची शक्यता आहे। जलयुक्त शिवारमधून पहिल्या वर्षी 5000 गावांमध्ये काम सुरू झालं, दुसऱ्या वर्षात 6200 गावं कामाला लागली। या योजनेद्वारे 2,09,000 कामं हाती घेतली, त्यातली 1,73,000 कामं पूर्ण झाली आहेत। जलयुक्त शिवार योजनेतून येत्या 5 वर्षात तब्बल 10,000 कोटी खर्चून 25 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्याचा निर्धार आहे। त्याला नाम फाउंडेशन, पाणी फाउंडेशन आणि खानापूर पॅटर्न सारख्या योजनांची साथही मिळते। त्यामुळे येणारं वर्ष महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करणारं ठरेल अशी आशा आहे। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।